नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 8 अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग। अक्षर ब्रह्मयोगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवत प्राप्तीबद्दल उपदेश केलेला आहे। ते आपण श्लोक नंबर 22 पासून पुढील श्लोक आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर कोणी तुमच्यापैकी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय अथवा ओ राम कृष्ण हरी असं द्या। चॅनल सबस्क्राइब करा मी यासाठी सांगतो की जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब केला तर मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल व तुम्ही ते नवीन पाहू शकताल। चला तर आपण श्लोक नंबर 22 पासून पुढे जाऊया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। पुरुष सपर पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम। सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते। ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे। तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ज्या ठिकाणाहून कधीच पुनरागमन होत नाही ते परमलक्ष्य म्हणजे परमपुरुष श्रीकृष्णांचे धाम होय। ब्रह्मसंहिता या परमधामाचे वर्णन आनंद चिन्मय रस असे करते, अर्थात असे स्थान जेथे सर्व काही दिव्य आनंदमय आहे। तेथील वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती ही भौतिक नसून दिव्यानंद गुणमयी आहे। 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ते वैविध्य म्हणजे स्वतः भगवंताचा आध्यात्मिक विस्तार आहे, कारण तेथील अभिव्यक्ती ही पूर्णपणे आध्यात्मिक शक्तीद्वारे होते। प्राकृत जगताबद्दल विचार केल्यास भगवंत जरी नित्य आपल्या परम धामामध्ये स्थित असले तरी ते आपल्या भौतिक शक्तीद्वारे सर्वव्यापी आहेत। म्हणून आपल्या परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वत्र आध्यात्मिक व भौतिक दोन्ही विश्वामध्ये उपस्थित आहेत। यस्यांत स्थानी अर्थात आपल्या आध्यात्मिक किंवा भौतिक शक्तीमधील सर्व काही त्यांनीच धारण केले आहे। भक्त्या या शब्दावरून स्पष्ट दर्शवल्याप्रमाणे असंख्य वैकुंठ लोकातील किंवा श्रीकृष्णांच्या परमधामातील प्रवेश हा केवळ भक्तीद्वारेच निश्चित होऊ शकतो। इतर कोणत्याही पद्धतीद्वारे परमधामाची प्राप्ती होत नाही। वेदामध्येही भगवंत आणि त्यांच्या परमधामाचे वर्णन करण्यात आले आहे। एको वशी सर्वज्ञ कृष्ण त्या धामामध्ये केवळ श्रीकृष्ण हेच एकमेव भगवंत आहेत। ते परम कृपामूर्ती आहेत आणि त्या ठिकाणी ते जरी एकमेव भगवान म्हणून स्थित असले तरी त्यांनी लक्षावधी विभूतीमध्ये स्वतःला विस्तारित केले आहे। वेदामध्ये भगवंताची तुलना एका निश्चल तरीही अनेक प्रकारची फळे, फुले आणि पाने असणाऱ्या वृक्षाशी करण्यात आली आहे। वैकुंठ लोकावर आधिपत्य असणारी भगवंताची विस्तारित रूपे ही चतुर्भुज असतात आणि त्यांना विविध नावे असतात। उदाहरणार्थ पुरुषोत्तम, त्रिविक्रम, केशव, माधव, अनिरुद्ध, ऋषिकेश, संकर्षण, प्रद्युम्न, श्रीधर, वासुदेव, दामोदर, जनार्दन, नारायण, वामन, पद्मनाभ इत्यादी। ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की भगवंत जरी आपल्या परमधाम गोलोक वृंदावनामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि यामुळे सर्व काही व्यवस्थित चालले आहे। वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे परास्य शक्तिर्विधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबल क्रियाच त्यांच्या शक्ती इतके अनंत आहेत की ते जरी अत्यंत दूर असले तरी त्या शक्ती निर्दोष रीतीने सृष्टीतील सर्व क्रियांचे संचालन करतात। श्लोक नंबर 23।
यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिश्चैव योगिन प्रयाता यान्ति तं कालं रक्षामि भरतवर्षभ. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे भरत श्रेष्ठा, आता ज्या वेगवेगळ्या काळी योगाने या जगतातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो. तात्पर्य, जे भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले विशुद्ध भगवत भक्त असतात ते आपण आपला देह कोणत्या पद्धतीने अथवा केव्हा त्याग करावा याची मुळीच पर्वा करीत नाहीत. ते सर्व काही श्रीकृष्णांच्या हातात सोपवितात आणि सुखाने व सुलभतेने भगवत धामात परत जातात. परंतु जे अनन्य भक्त नाहीत आणि कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग यासारख्या आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीच्या मार्गावर विसंबून असतात, त्यांना योग्य काळीच देहत्याग केला पाहिजे, जेणेकरून त्यांना या जन्म मृत्यूंनी भरलेल्या भौतिक जगतानं न परतण्याची निश्चिती होती. जर योगी सिद्ध असेल तर भौतिक जगाचा त्याग करण्याकरता तो स्थळ काळाची निवड करू शकतो. परंतु तो जर सिद्ध नसेल तर त्याचे यश योगायोगाने विशिष्ट योग्य काळी प्रयाण होण्यावर अवलंबून असते. ज्या काळी मनुष्यांचे प्रयाण होते आणि त्याला पुन्हा परतून यावे लागत नाही त्या योग्य काळाचे वर्णन भगवंत पुढील श्लोकामध्ये करतात. आचार्य बलदेव विद्याभूषण यांच्या मतानुसार काळ हा संस्कृत शब्द काळाच्या अधिष्ठाता देवतेचा सूचक आहे. श्लोक नंबर 24. अग्निर्ज्योतिरः शुक्ल शश्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जना. जे परब्रह्म्याला जाणतात ते अग्निदेवतेच्या प्रभावामुळे, प्रकाशामुळे दिवसाच्या शुभ लक्षणी शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या 6 महिन्यामध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात. तात्पर्य, जेव्हा अग्नी, प्रकाश, दिवस आणि शुक्ल पक्षाचा उल्लेख करण्यात येतो तेव्हा जाणलेच पाहिजे की या सर्वाच्या अधिष्ठाता देवता आहेत, ज्या जीवांची मार्गक्रमणाची व्यवस्था करतात. मृत्यूसमयी मन हे मनुष्याला नवजीवनाच्या मार्गावर घेऊन जाते. उपयुक्त काळी जर मनुष्याने योगायोगाने अथवा पूर्व योजनेनुसार देहत्याग केला तर त्याला निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती होऊ शकते. ज्या योगीजनांनी योगाभ्यासात प्रगती केली आहे ते देहत्याग करण्याकरता इष्ट स्थळ काळाची व्यवस्था करू शकतात, परंतु या गोष्टी इतरांच्या स्वाधीन नसतात. जर योगायोगाने शुभक्षणी त्यांना मृत्यू आला तर जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा परतावे लागत नाही, नाहीतर ते परतून येण्याची सर्व दृष्टीने शक्यता आहे. तरीही कृष्ण भावनाभावित विशुद्ध भक्ताला पुनरागमनाचे मुळीच भय नसते. मग तो देहत्याग शुभकाळी अथवा अशुभ काळी किंवा योगायोगाने अथवा पूर्व योजनेनुसार करो. श्लोक नंबर 25. धूमो रात्रिस्तथा कृष्ण चष्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. धूर रात्र कृष्णपक्ष किंवा दक्षिणायनामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्र लोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो. तात्पर्य, श्रीमद भगवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल मुनी सांगतात की या भूतलावर जे सकाम कर्म करण्यामध्ये आणि यज्ञ करण्यामध्ये निपुण आहेत त्यांना मृत्यूनंतर चंद्रलोकाची प्राप्ती होते. असे उन्नत जीव चंद्रावर साधारणपणे 10,000 वर्ष वास्तव्य करतात आणि सोमरस पान करून जीवनाचा उपभोग घेतात. कालांतराने ते पृथ्वीवर परत येतात. याचा अर्थ असा होतो की स्थूल इंद्रियांना दृश्य नसले तरी चंद्रलोकावर असे उच्चतर श्रेणीचे जीव निवास करतात. श्लोक नंबर 26.
शुक्ल कृष्णे गती होती जगत शाश्वते मते यक या यात्यनावृत्ती मन्य या वर्तते पुनः. वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो. तात्पर्य आचार्य बलदेव विद्याभूषण यांनी छांदोग्य उपनिषदातून प्रयाण मार्गाचे आणि परत येण्याचे हेच वर्णन उद्धृत केले आहे. जे सकाम कर्मी आणि दार्शनिक तर्कवादी आहेत ते अनादी कालापासून अविरतपणे ये जा करीत आहेत. वास्तविकपणे ते श्रीकृष्णांना शरण जात नसल्यामुळे त्यांना अंतिम मोक्षप्राप्ती होत नाही. श्लोक नंबर 27. नैते श्रुती पार्थ जानन्यो की मुहती क्वशन तस्मास्तव्रेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना हे अर्जुना, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते कधीच मोहित होत नाहीत, म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो. तात्पर्य भौतिक जगातून प्रयाण करताना जीव ज्या दोन मार्गाचा अवलंब करू शकतो त्या मार्गाने अर्जुनाने विचलित न होण्याचा उपदेश या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत. आपले प्रयाण योगायोगाने किंवा पूर्वयोजनेनुसार होईल आणि याची चिंता भगवत भक्ताने कधीच करू नये. भक्ताने कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थित होऊन हरे कृष्ण जप केला पाहिजे. त्याने जाणले पाहिजे की या दोन मार्गापैकी कोणत्याही मार्गाने चिंतन करणे ही त्रासदायक गोष्ट आहे. कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंताच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे होय. यामुळे भगवत धामात जाण्याचा मनुष्याचा मार्ग हा सुलभ, निश्चित आणि सुखरूप होईल. या श्लोकामध्ये योगयुक्त हा शब्द विशेष करून महत्त्वपूर्ण आहे. जो योगामध्ये दृढ आहे तो आपल्या कार्याद्वारे निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असतो. श्री रूप गोस्वामी सांगतात की अनासक्तस्य विषयान्न यथार्हमुपयुज्यत. मनुष्याने भौतिक क्रियांपासून अनासक्त झाले पाहिजे आणि सर्व काही कृष्ण भावनेमध्ये केले पाहिजे. या युक्त वैराग्य नामक पद्धतीद्वारे मनुष्याला सिद्धी प्राप्त होती. यास्तव भक्त अशा वर्णनामुळे विचलित होत नाही, कारण त्याला माहीत असते की त्याचा भगवत धामातील प्रवेश हा भक्तीद्वारे निश्चित होतो. श्लोक नंबर 28. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् आत्येति तस्तर्वमिन्दं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. जो मनुष्य भक्तिमार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. तात्पर्य हा श्लोक म्हणजे विशेष करून 7व्या आणि 8व्या अध्यायात वर्णन करण्यात आलेल्या कृष्ण भावना मृताच्या भक्तियोगाच्या वर्णनाचा सारांश आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव्य करीत असताना अनेक प्रकारच्या तपस्या केल्या पाहिजेत. ब्रह्मचार्याने आध्यात्मिक गुरूच्या ग्रही केवळ एका सेवकाप्रमाणे राहिले पाहिजे आणि दारोदारी भिक्षा मागून ती गुरूला अर्पण केली पाहिजे. तो केवळ गुरूच्या आज्ञेनेच अन्न ग्रहण करतो आणि जर एखाद्या दिवशी गुरुने त्याला भोजनाकरता बोलवले नाही तर शिष्याला उपवास करावा लागतो. ब्रह्मचार्य व्रताचे आचरण करण्यासाठी वैदिक संस्कृतीचे हे काही नियम आहेत. शिष्याने गुरुच्या मार्गदर्शनाखाली 5 ते 20 वर्षापर्यंत अध्ययन केल्यानंतर तो चारित्र्यवान सदाचारी व्यक्ती होतो. वेदाध्ययन हे आरामखुर्चीत बसून गप्पा मारणाऱ्या तत्वज्ञानासाठी नसून चरित्र निर्मितीकरता असते. या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचार्याला विवाह करून गृहस्थ आश्रमात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते.
ग्रहस्थ आश्रमात असताना त्याला अनेक यत्न करावे लागतात जेणेकरून तो अधिक उन्नती करू शकेल. त्याने देश काल परिस्थिती अनुरूप भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सात्विक राजसिक आणि तामसिक दानामधील भेद जाणून दान दिले पाहिजे. गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केल्यावर त्याला अरण्यवास वल्कले धारण करणे अक्षौर इत्यादी कठोर तपस्या करावी लागते. ब्रह्मचर्य ग्रस्त वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमाच्या नियमांचे पालन केल्याने मनुष्य जीवनाच्या अवस्थेप्रत उन्नत होतो. त्यापैकी काही जण स्वर्ग लोकाप्रत उन्नत होतात आणि अधिक प्रगती केल्यावर ते आध्यात्मिक विश्वातील निर्विशेष ब्रह्मज्योतीत किंवा वैकुंठ लोकात किंवा कृष्ण लोकात मुक्त होतात. वेदामध्ये या मार्गाचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. परंतु कृष्ण भावनेचे सौंदर्य यातच आहे की भक्तीमध्ये युक्त झाल्याने मनुष्य त्वरितच वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडाच्या पलीकडे जातो. इदम विदित्वा हे शब्द दर्शवतात की भगवद्गीतेच्या 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशांना मनुष्याने जाणले पाहिजे. मनुष्याने हे अध्याय पांडित्याने किंवा मानसिक तर्कवादाने जाणण्याचा प्रयत्न न करता भक्तांच्या सानिध्यात श्रवण करून जाणून घेतले पाहिजेत. 7वा अध्याय ते 12वा अध्याय यामध्ये गीतेचे संपूर्ण सार आहे. पहिले 6 अध्याय आणि शेवटच्या 6 अध्याय म्हणजे मधल्या 6 अध्यायावर आवरण असल्याप्रमाणे आहेत आणि हे मधील 6 अध्याय भगवंतांनी विशेष करून सुरक्षित ठेवले आहेत. भक्तांच्या सत्संगामध्ये भगवद्गीता विशेषत मधील 6 अध्याय जाणून घेणे इतपत जर कोणी भाग्यवान असेल तर तो तत्काळ तपस्या यज्ञ दान तर्क इत्यादीच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो. कारण या सर्व क्रियांचे फल मनुष्याला केवळ कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होऊ शकते. ज्याला भगवद्गीतेवर अल्पशी देखील श्रद्धा आहे त्याने भक्ताकडून भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. कारण 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवद्गीता ही केवळ भक्तच जाणू शकतात. इतर कोणीही भगवद्गीतेचा उद्देश पूर्णपणे जाणू शकत नाही. म्हणून मनुष्याने भगवद्गीता ही मानसिक तर्कवाद्याकडून न जाणता कृष्ण भक्ताकडूनच जाणून घेतली पाहिजे. हे श्रद्धेचे लक्षण आहे. जेव्हा मनुष्य भक्तांचा शोध करतो आणि शेवटी त्याला भक्ताची संगती प्राप्त होते तेव्हाच वस्तुतः मनुष्य भगवद्गीता जाणण्यास आणि तिचे अध्ययन करण्यास प्रारंभ करतो. भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती केल्याने मनुष्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तो स्थित होतो आणि अशा सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या लीला रूप कार्य नाम इत्यादीशी संबंधित असणारे सारे संदेह नाहीसे होतात. हे सारे संदेह पूर्णपणे नष्ट झाल्यावर मनुष्य आपल्या अध्ययनामध्ये दृढ होतो. त्यानंतर भगवद्गीतेच्या अध्ययनाने त्याला आनंद प्राप्त होतो आणि आपण सदैव कृष्ण भावनाभावित असल्याची भावना त्याला प्राप्त होते. अत्यंत उन्नतावस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये पडतो. जीवनाच्या परमोच्च सिद्धावस्थेमुळे मनुष्याला श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची गोलोक वृंदावनाची प्राप्ती होती आणि त्या ठिकाणी भक्त नित्य आनंदमयी होतो. या प्रकारे भगवद्गीतेच्या अक्षर ब्रह्मयोग या 8व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. पुंडलिकावर्दित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज के, गोपाल कृष्ण महाराज के, सांबशिवर महादेव कैलासपति. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, 8वा अध्याय इथेच समाप्त झाला. मी तुमचा निरोप घेतो. पुढच्या अध्यायात भेटतो. धन्यवाद.